पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाले का अशी चर्चा रंगतीये। कारण दिग्विजय पाटील, तेजवानी आणि तारू यांचा अहवालामध्ये उल्लेख आहे आणि पार्थ पवार यांचा अहवालामध्ये नावच नाहीये। राजेंद्र मोठे समितीचा अहवाल समोर आलाय। झी 24 तासनं समोर आणलेलं हे प्रकरण आणि या प्रकरणाचा अहवाल समोर आला, मात्र या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नाव दिसत नाहीये। मोठे समितीच्या चौकशी अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। सब रजिस्ट्रार रवींद्र तारूंवर आरोप करण्यात आले। अवघ्या 500 रुपये स्टॅम्प ड्युटीवर दस्त नोंदणी घेतली गेली। शीतल तेजवानीवर आरोप आहेत। सरकारी जमीन अमेडिया कंपनीला विकण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप आहे। दिग्विजय पाटीलचं नाव आहे, पार्थ पवारांचा मात्र उल्लेख नाहीये।